नमस्कार मंडळी, सकाळची वेळ आहे त्यामुळे सुप्रभात. तर सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग उठल्यानंतर मला खूपच मोठा एक प्रश्न पडतो. कारण रोज रोज चपाती भाजी किंवा भाकरी भाजी देऊन म्हणजे खाऊन ज्ञानेशला खूप कंटाळा आलेला आहे. त्या टिफिनला आज काहीतरी वेगळंच हवं आहे. तर काय करायचं, मला खूप टेन्शन येते. तर मी अशा वेळी बघ काय करते, तर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि रेक्टँगल साईजने छान मस्त कट करून घेतलेलं आहे. आता मी करते काय, तर मी ज्ञानीच्या टिफिनसाठी छान मस्त फ्रेंच फ्राईज करून घेणार आहे. तर रेक्टँगल साईजने बटाटे कट करून झाल्यानंतर इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे. त्याच्यावरती छान मस्त ऑइल ॲड करून त्याच्यावरती हे फ्रेंच फ्राईज मी ॲड केलेले आहेत आणि मंद गॅसवरती झाकण देऊन अगदी 2 ते 3 मिनटं वाफ द्यायची आहे आणि पुन्हा छान मस्त हे पलटी करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडने खूप छान मस्त म्हणजे 1 ते 2 मिनटं वाफ द्यायची आहे. तर अगदी 10 मिनटामध्ये हे फ्रेंच फ्राईज तयार होतात. पण एक ते गडबडच झाली, मी थोड्या कामामध्ये अडकली होती, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला आणि माझे फ्रेंच फ्राईज बघा कसे झाले. पण ठीक आहे, ओके. आता इथे मी या फ्रेंच फ्राईजमध्ये मॅगी मसाला ॲड केलेला आहे. ज्ञानेशला ना अशा पद्धतीने मॅगी मसाला ॲड करून फ्रेंच फ्राईज खूप छान आवडतात. तर चला, इथे हे जे फ्रेंच फ्राईज आहेत मी ज्ञानेच्या टिफिनमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे मी एक ज्ञानेचा संत्र दिलेला आहे आणि स्पून. तर इथे फायनली ज्ञानेचा टिफिन तयार झालेला आहे. तर बघत ना की टिफिन तयार झाल्यानंतर एक सुकून मिळतं. तर फायनली ज्ञानेचा टिफिन तयार झालेला आहे. तर संध्याकाळची वेळ आहे आणि गुड इव्हिनिंग. तर संध्याकाळची वेळ आहे आणि मी आता ज्ञानेशसाठी माझ्यासाठी मी ग्रीन टी केलेला आहे, ज्ञानेसाठी मी बोर्नव्हिटा केलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, तिथे बाजूला हा पार्लेजी बिस्किटचा पुडा आहे. तर लहानपणी आई आम्हाला ना चहाबरोबर पार्लेजी बिस्किट द्यायची. आम्ही खूप हा पार्लेजी बिस्किट खाल्लेला आहे. पण हा थोडा वेगळ्या पद्धतीचा पार्लेजी बिस्किट आहे, वेगळ्या फ्लेवरचा पार्लेजी बिस्किट आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की ओट्स आणि बेरीज असा हा बिस्किटचा पुडा आहे. तर ही बिस्किटं आपल्याला नॉर्मल दिसतात पार्लेजी बिस्किटसारखी, पण जसं मी हा पुडा ओपन केला तर मला सगळं म्हणजे तो स्मेल आला ना, तर ओट्स आणि बेरीजचा मला स्मेल आला आणि याच्यामध्ये पूर्ण ओट्स आणि बेरीजचा पूर्ण फ्लेवर आहे. खाल्ल्यानंतर हे पार्लेजी बिस्किट आहे असं वाटतच नाही आहे. तर पूर्ण म्हणजे ओट्स आणि बेरीज म्हणजे असं छान फ्लेवरमध्ये हे पार्लेजी बिस्किट आहे. तर चला, आता ज्ञानेश बोर्नव्हिटाबरोबर ह्या बिस्किटाचा आस्वाद घेणार आहे आणि मी ग्रीन टी बरोबर. तर मी नुसतं आधी बिस्किट खाणार आहे, नंतर मी ग्रीन टी पिणार आहे आणि हे सगळं संध्याकाळचा नाश्ता किंवा हे चहा बिस्किट किंवा दूध बिस्किट खाता खाता आम्ही टी व्हीसुद्धा बघणार आहोत. टी व्ही हा भाग असा आहे तो कधी कोणाला चुकलाच नाही आहे. जेवताना नाश्ता करताना पाहिजे